दिस इज हाउ आय स्पेंड माय डे इन फ्रूट मार्केट. गेले 500 रुपये फुकटचे. आपण आलेलो आहे फ्रुट्स घ्यायला. गॉगल काढून ठेवतो. मार्केटमध्ये गॉगल घालून फिरलो. लोक मला मार्केटचा अध्यक्ष करतात. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल फ्रूट मार्केट कसं असतं. ते पहिलं तर आपण घेतलं फणस. पार्टीवर इतर आम्हाला एवढ्यातच माझा जीव गेला. हे बघा गँग आपले. तुम्ही समोरच्याला कसं ट्रीट करता या बेसिसवरच समोरचा तुम्हाला ट्रीट करतो. त्यामुळे चारित्र्य साफ ठेवा. प्रत्येकाला इज्जत द्या. ब्लॉग पूर्ण पहा. आज आपल्याला पोलिसाला दिलेले 500 रुपये वसूलच करून टाकायचे. वन्स लेजंड सेड, चालती गेली तरी चालेल पण रुतबा कमी झाला नाही पाहिजे. राम राम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये एकदा परत तुमचं स्वागत आहे. भरपूर दिवसानंतर डेली व्लॉग काढतोय का काय माहिती, म्हणजे काय चाललंय आयुष्यात काय कळा ना. काढतोय बंद करतोय, काढतोय बंद करतोय, व्हिडिओ टाकतोय परत डिलीट करतोय, प्रायव्हेट करतोय. अरे काय धंदा, म्हणजे लईच अवघड. काय चालू आहे आयुष्यात काय कळा ना. पण जे काय चालू आहे सगळं व्यवस्थित चालू आहे म्हणायचं आणि पुढं चालत राहायचं. सीन असा आहे, सकाळचे 12 वाजलेले आहेत आणि आवरून सवरून निघालेलं आहे मार्केटला. आज मार्केटला कामासाठी नाही चाललेलो, तर आज जरा वेगळं काम आहे माझं मार्केटला. सो त्यासाठी निघालेलो आहे मार्केटला. म्हटलं चला व्लॉग काढूया निवांत. काय पळापळ नाही, गडबड नाही आपल्या मागं. त्यामुळं म्हटलं निवांत जायचंच आहे, तर एक व्लॉग शूट करूया. तेवढाच थोडंफार तुम्हाला पण छान वाटेल की बाबा हा व्लॉग आला भाऊचा, चालायचंच. सो चलो गाईज, स्टे ट्यून गाईज, बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. भरपूर महिना 1.5-2 महिने झालं 75,000 गाडी अडकलेली आहे. जरा गाडी पुढं सारखवा, सबस्क्राईब करा. मेन म्हणजे ना व्हिडिओ पूर्ण पाहत चला. म्हणजे 4-5 मिनिटं, आता मग ऍव्हरेज व्हिडिओ ड्युरेशन 5 मिनिटं, 6 मिनिटं, 7 मिनिटं, तो मिनिमम 10 मिनिटं तरी करा. मिनिमम 10 मिनिटं तरी आहे ना प्रत्येकाने पूर्ण व्लॉग पहा, म्हणजे पहाच. सो चला जाऊया. काय होतं आजच्या दिवसात बघत राहा. Meanwhile, गेले 500 रुपये फुकटचे. लय त्रास द्यायला लागले ते पोलिस. मला काय कळा ना काय करू मी. 500 रुपये फुकटचे गेले पोलिसांना. आता टिंटेडचं आलं, फिल्मिंग केली तुम्ही. सो मंडळी 1:15 वाजलेले आहेत आणि आपण आता मार्केट मध्ये पोहोचलेलो आहे. सो आता पहिलं तर गाडी पार्क करायची आणि मग जायचं. सो गाईज चला पोहोचलेलो आहे मार्केटला. आता विषय असा आहे, आपण आलेलो आहे फ्रुट्स घ्यायला, फ्रुट्स खायला. फ्रूट मार्केटला आलेलो आहे. काय घरचे माग लागलेले, मी आणतोच नाही का सहसा मार्केटला आलो. सो आज स्पेशली आलो, हा विषय वेगळा आहे फक्त चालायचं. सो चला जाऊया. गॉगल काढून ठेवतो. मार्केटमध्ये गॉगल घालून फिरलो. लोक मला मार्केटचा अध्यक्ष करतात. आणि फ्रूट घ्यायला पिशवी बघा कसले आणले मी. विषय खोले, पिशवी बघा. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल फ्रूट मार्केट कसं असतं पुण्यातला. ते बघा मार्केट. आता मला लाज वाटायला लागली मार्केटमध्ये असं करायची, पण चला बघू. तो मंडळी पहिलं तर आपण घेतलं फणस. हे बघा एक घेतलं, त्याचं वजन इतकं झालंय 10 किलोचं आहे बघा. आता हे मला चेप्याला व्हायचं का, लय अवघड काम आहे. कुणाला तर आणायला पाहिजे होतं सोबत द्यावा. चला आता दुसरं खायचं बघू. तो गाईज हे बघा काय चालू आहे माझं. पार्टीवर आहे इतर आम्हाला. काय काय घेतलं बघा. हे बघा एवढं झालं. आता हे मला उचलायला लय त्रास व्हायला लागला. सगळं स्टफ घेऊन मार्केटमधून गाडीच्या तिथं चाललोय, कारण मारण्याचं जड झालंय. मला लय जीव चाललाय. मला गाडीत ठेवावं पहिलं, मग बाकीचं घ्यावं. सो गाईज हे बघा एवढं घेतलं. एवढ्यातच माझा जीव गेला, अंग दुखायला लागला, माझा हात दुखायला लागला.
आम्हाला ठेवून परत जाऊ आता. इथं मार्केटला आपल्या शूटरचा गाळा पण आहे, सफरचंदाचा गाळा आहे त्यांचा. त्याला फोन केला, त्याला म्हणजे ये इथं, मग सफरचंद गाडीत ठेवतो आणि मग बाकीचं काय राहिलं असेल ते घेऊन येतो. A few moments later. हो गाईज, हे बघा गँग आपले सफरचंद, 1 किलो सफरचंद पाहिजे 2 पोरं आपले बघा. हा बोल की. Meanwhile. हो मंडळी, चला निघालेलो आहे आता मार्केट वरून घरी चाललेलो आहे. आपले जोडीदार भेटलेले, त्यांच्यासोबतच गप्पा मारत लय वेळ गेला माझा. सो आता चाललो, पण त्यांच्यामुळे आपल्याला फिरायला स्कीम मध्ये भेटतात नाही का. जिथं जाऊ दे आता, स्कीम सांगाय नको, पण भेटतात चांगल्या आणि चांगली पोरं आहेत आपले म्हणा, जीवाला जीव देणारी आहेत. फक्त आता काय शॉर्टाला एवढ्यात आहे ना, कामामुळे आहे ना मला जमत नाही इकडे यायला. नाही तर पहिला आम्ही कंटिन्यू सोबतच असायचो. मग नेमकं घेतलं मी थोडंफार आणि मग माझ्या डोक्यात आला आपला शाहीद इथंच असतो. मग फोन केला त्याला, मग तो स्वतः त्याची कामं सोडून माझ्यासोबत फिरला सगळं घेस्तोवर. आता मी निघालेलो आहे, वाजले 3 आणि 3 म्हणजे 2:45. सो दिस इज हाऊ आय स्पेंड माय डे इन फ्रूट मार्केट. कैसा लगा माझा आहे की नाही तुमको व्लॉग देख के. फळ बघा किती घेतोय मी. जसं काय माझ्या घरी क्वांटिटी प्रॉपर्टीचा पडली तर अशी मी फळं घ्यायला येतोय आणि ती चलते उचलतोय. म्हणजे कसं आहे, मार्केटमध्ये आपले ओळखी पारखे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जरा भेटतं व्यवस्थित मध्ये सगळं चालायचं. सो बघा पाऊस पण यायला लागलेला आहे, जाऊ जरा घरी आता. अँड तुम्ही बघत राहा आजच्या दिवस काय होतंय. तुम्हाला डेली व्लॉगच पाहिजे होता ना, घ्या डेली व्लॉग बघा रोज. डेली शुभ शिवरकर बोलते चलो. सो गाईज, हे समोर दिसतंय का हे ठेला, हे फणसचा ठेला होता. मी माग एकदा त्याच फणसाच्या ह्याच्यावर 100 रुपयात फणस खाल्लेलं. तसले घरे किती 7-8 त्यातले घरे आलते, म्हणजे एवढे असतात ना फणसाच्या, ते 7-8 होते, ते 100 रुपयाचं. आणि आज मी 200 रुपयात एवढं मोठं फणस घेऊन आलेलं आहे. बघा मार्केटची हीच कमाल आहे. मार्केट आणि मार्केटला ओळख असणं त्याच्यापेक्षा मोठी कमाल आहे. कारण जी गोष्ट लोकांना 300ला भेटते ती आपल्याला 200ला भेटते. हा बरं ते म्हणजे ना नफा ना तोटात आपण सगळं घेऊन येतो. आणि त्यात आपले पोरं असल्यावर मग काही विषय नाही. म्हणजे तर 1 किलो घ्यायचं असतं तिथं 2-2 किलो घेतो अशी तर होते. चालायचंच. पण चला काही जाईल तिथं कोण ना कोणतं असतंच ओळखीचं ना, मग त्यांचा आपल्याला फायदा नाही म्हणता यायचं. फायदा शब्द जरा बेकार आहे, पण आहेच ना. म्हणजे ओळखी पालखी असलेल्याचा फायदा तो होतोच आपला. कारण आपण सर्वांसोबत गोड बोलून असतो, चांगलं बोलून असतो. ते आपल्या इथं आलं तर आपण त्यांचं सगळं हॉस्पिटॅलिटी करतो. त्यांना काय हवं नाही म्हणजे कसल्याच गोष्टीची कमी नसते आपल्याकडे असताना. सो ते पण आपल्याला तसंच जपतात. असा विषय असतं, गिव्ह अँड टेक असतं. म्हणजे तुम्ही समोरच्याला कसं ट्रीट करता त्या बेसिसवरच समोरचा तुम्हाला ट्रीट करतो. तुम्ही एखाद्यासोबत वाईट वागला आणि तो तुमच्यासोबत वाईटच वागणार. आणि एखाद्याला तुम्ही चांगलं ट्रीट केलं, निदान 2 शब्द जरी गोड बोललं ना, तरी समोरचा माणूस आपल्यासोबत गोड राहतो. असं असतं. त्यामुळे चारित्र्य साफ ठेवा, प्रत्येकाला इज्जत द्या, प्रत्येकाशी हसून खेळून गोड बोलून चाला. एवढाच विषय, बाकी काय विषय नाही. कसं आहे, मार्केटमध्ये लोक असतात ना आणि सगळे शेतकरी वगैरे, त्यांना असं बघण्यात नसते. व्हिडिओ काढतोय फिरतोय, ऑकवर्ड होतं त्यांनाही आपल्यालाही. त्याच्यामुळं शूट तर काही केलेलं नाही म्हणा आपण जास्त, बऱ्यापैकी जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं केलं. पण आता तुम्हाला मी सांगतो मी काय घेतलं. सुरुवातीला मी पिशवी घेऊन गेलो मार्केटमध्ये. तिथून मग मला जाता जाता पहिला दिसला फणसवाला. म्हणजे माणूस कसा करतो, पहिले छोटे छोटे गोष्टी घेतो मग मोठी घेतो. पण मी उलटा कारभार केला. मी पहिले मोठी गोष्ट घेतली आणि त्याच मला वजन झालं. फणस घेतलं 10 किलोचं फणस. ते म्हणजे छोटे छोटे पण होते, पण त्यांना म्हणलं आपल्याला कसं मोठ्याची सवय ना, मोठं पाहिजे आपल्याला मोठं. त्यामुळे ओ मोठं द्या मोठं. त्यांनी मग मोठं मला एवढं दिलं 10 किलोचं. त्याच्या आईला काय सांगू तुम्हाला, ते 10 किलोचं फणस पहिलं घेतलं आपण, ते पिशवीत टाकलं. थोडं पुढं आलो, आपल्याला डाळिंब दिसले. सो डाळिंब घेतले 3 किलो डाळिंब घेतले. नंतर अजून थोडं पुढं आलो, पेरू दिसले. पेरू घेतले 2.5 किलो. नंतर मग परत घेतलं ड्रॅगन फ्रूट घेतलं 1 किलो. 1 किलो 3 ड्रॅगन फ्रूट आले. नंतर केवीचे 3 पॅकेट घेतले. किवी असतं ना, हा, त्याचे 3 पॅकेट घेतले. नंतर मग अननस घेतले आपण 5 एवढे चांगले अननस घेतले. आणि नंतर मग परत पुढे आलो, कणीस घेतलं थोडं 2-3.
काहीतरी 50चे 2 का 3 होते काहीतरी, ते कणीस एक घेतले. आणि मग नंतर हे लय वजन झालं मला, म्हणून मग मी गाडीत ठेवलं सगळं. आणि मग शाहिदला फोन केला. मग नंतर माझ्या डोक्यात आलं, एवढं घेतल्यानंतर मला शाहिद डोक्यात आला, आयला शाहिद मार्केटला आपलं चांगलं बसतं नाही शाहिदचं. मग शाहिदला फोन केला, शाहिद 2च मिनिटात आला. मग त्याच्यासोबत मग गेलो, त्याच्यासोबत गेलो, ॲपल घेतले, ॲपल नंतर बेर घेतले, नंतर जांभूळ घेतलं आणि पपई घेतली. एवढं शाहिदने स्कीम मध्ये करून आपल्याला घेऊन दिला. असं सगळं माझं झालं मार्केटमध्ये दिनचर्या. म्हणजे परवडतं, बाकी काय विषय नाही. आणि व्हरायटीज असल्या ना खायला घरी, मग कसं जरा चांगलं वाटतं. आणि कसं असतं, खायला प्यायला घरी कमी नाही पडले पाहिजे. एक वेळ शौक पाणीचं ठीक आहे, किंवा काही घेतलं नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण खायला प्यायला घरी आमच्या कमी नसतं अजिबात. आता चला, बाय बाय. सो गाईज, दिसतंय का इथं कुठं, ह्यानेच मला इथलंच कुठल्या तरी मला 500ला लुटलं माहितीये का राव. आता गेले वाटतं मला, बरोबर मला लुटून पार्टी करायला गेलेली दिसते. आता दिसना, आता 2 जण होते मस्त, सर हे सर ते, याव ट्याव गाडी घोडी. पहिलं तर नंबर बघितला, नंबर ओके होता, काही विषय नाही. मग म्हणलं टिंटेड ग्लास आहेत, अहो म्हणलं 30 आहे, चालतं. म्हणलं मागं 100 आहे, म्हणलं ठीक. म्हणलं किती, मला 1,500 रुपये. काय म्हणलं 1.5, कुठनं देऊ 1.5. मेन म्हणजे ना ते 200-300 रुपयात देऊ राखला असतं, एवढा काय विषयच नव्हता. टिंटेड ती बी 30%, ती बी चालती, पण मला तांडायचं नव्हतं त्याला, त्याच्यामुळं म्हणलं ठीक आहे चला. हे काय इथंच थांबलेले. माझ्याकडे 200-300 रुपये जरी सुट्टे असते ना, ते 200-300 रुपयात बी ओके काम झालं असतं, पण माझ्याकडे सुट्टेच नाही, सगळे 500. तर म्हणलं ऑनलाईन टाकतो 200-300 रुपये अकाउंटला. नाही ऑनलाईन नको, ऑनलाईन नको. मग आता काय करू बाबा, म्हणलं घ्या. आता म्हणता बी आहे ना, हे 500 देतो, 200 माघारी द्या. त्यामुळे म्हणलं चला जाऊ द्या, काय विषय एवढा. तर गाड्या गोड्या घेऊन फिरायचं म्हणलं हे एवढं तेवढं चालतात, एवढा काय विषय नाही. चालायचं तसं काहीच विषय नाही म्हणणं, फक्त माग 100 आहे ना त्याचाच विषय, बाकी काहीच विषय नाही. ते पण पकडल्यानंतर पोलिसांना एक सवय, पकडल्यानंतर काय करतात, गाडीचा अख्खा राऊंड मारते ते, सगळीकडून बघत आहेत गाडी कुठं काय घावतंय, इकडून तिकडून तर काहीच नाही. पहिलं त्याला माहितच नाही माग 100 आहे म्हणून, मला हे टिंटेड आहे म्हणलं 30% चालती. एवढा दिवस झाला फिरतो, कधीच पकडलेलं नाही मला. मग म्हणलं हा का, बरोबर. मग एक चक्कर मारून आलं माग, अहो म्हणलं माग 100 आहे ना. झालं, गेलं 500 तिच्या बायला. मग जाऊ दे आता काय मारायचं, 500 बाई गोड रडत बसू आता दिवसभर. तुम्ही सपोर्ट करा मला माझे 500 वसूल करायला. ब्लॉग पूर्ण पहा. आज आपल्याला पोलिसाला दिलेले 500 रुपये वसूलच करून टाकायचे. तेव्हा तुम्ही म्हणता रे किती पाराच गेलेले पैसे आमच्याकडून वसूल करते पोरग. चालायचं तर गरिबी यो, गरिबी वाईट आहे. फळ मला कितीत पडले बघा बरं. 500च पेट्रोल टाकलं मी, जास्त नाही टाकलं आज पेट्रोल. 500चं पेट्रोल गेलं, 500 पोलिसाला गेलं, आणि 1,500 रुपये फळाला गेले. 2,500 रुपयाचे फळ घेऊन घरी चाललोय. काय बोलायचं, चालायचं. प्याप्या करेल तुझा उलटा पलटा, पार चिटका आला आणि प्याप्या करते. चला गाईज, मंडळी जाऊया घरला आता. आणि ते म्हणतात ना, वन्स अ लेजंड सेड, साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा कमी झाला नाही पाहिजे. तशीच तर आहे सगळी. आता ह्याच्यावर डायलॉग आणणार बघा. आता मी काय करणार, हे डायलॉग बाहेर काढणार आणि त्याच्यावर रील बनवणार. माग फुल झापूक झुपूक झापूक झुपूक डापूक डुपूक. चला.